परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील फळा येथील श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा येथील विश्वस्तांनी बुलढाणा अर्बन बँकेकडून 4 ते 5 कोटी रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार केले आहेत। एक विश्वस्त सोडला तर बाकीच्या विश्वस्तांवर का कारवाई करू नये? महाराष्ट्र धर्मदाय आयुक्त 1950 चे कलम 41 ड मध्ये निहित केल्याप्रमाणे पदावरून दूर करण्यात यावे। 66 अ ब क ड या कलमांतर्गत कारवाई करण्यात यावी। या संदर्भात माननीय धर्मादाय आयुक्त परभणी यांनी सुमोटो रिपोर्ट नांदेडला दाखल केलेला आहे। संदर्भामध्ये मला काय म्हणायचं, माझे पंढरपूरचा किंवा माझ्याकडं कोणताही नाही आहे। हां, बांधकाम समितीनं ऑडिटला दाखल केला एवढं खरं आहे। या व्यतिरिक्त व्यवस्थापन करार झालेला आहे, तो करार संस्थांच्या संचालकाच्या बैठकीत ठराव झालेला नाही, त्यांनी मनानंच एका सदस्याला घेऊन करार केलेला आहे। आणि ठरल्याप्रमाणे वाऱ्या हा वारी पंढरपूर पालखी सोहळा आषाढी वारी हा मोफत संस्थांना भक्तांना ठरलं होतं, पण ते त्यांनी 500 रुपये लावले। हे बी थोडं गैर आहे। आता जे बुलढाणा बँकेचे जे काही लोक यायला लागले आणि जे तो आपली जे न्यायालय प्रक्रिया चालू आहे, तर काय म्हणणं आहे याबद्दल आपलं? या म्हणणं संस्थांना मला असं काही होऊ नये, गैरप्रकार होऊ नये, विश्वासात घेऊन काम करणं हे योग्य नाही। श्री हरिभक्त परायण भागवत भाऊसाहेब पौळ महाराज फळा तालुका पालम जिल्हा परभणी या ठिकाणी असणारं ही जी जागा जी आहे ती रुपया करून सगळ्या लोकांना जमा करून ज्या वेळेस घेतली त्यावेळेस 16,000 रुपये गुंठ्यानं घेतली। आणि ह्याच्यानंतर असणारा हेला आता ह्या बुलढाण्यावाल्यानं सांगितलं पहिल्यानं 1 कोटी आणि 1 कोटी नंतर पुन्हा सवत सांगितलं 3.5 कोटी। आणि आता तर काय सांगायचं की त्याचा मिळत नाही। हेनं जागा समजा त्याच्या मनामध्ये काय आहे की अजून म्हणतात आम्ही विकत दिलं नाही, याज नाही, कोणतं काही मतलब नाही, मग कसे द्यायलेत पैसे? मग पैसे द्यायलेत तर ही आणि सार्वजनिक लोकांना वारकऱ्याच्या सुविधेसाठी हे नाही। हे पंढरपूरचं जे सर्व आहे हे वारकऱ्याच्या सुविधेसाठी नाहीत। व्यापारी वर्ग, आमदार, खासदार, उद्योजक आणि तिथं लाजिंग झाली। सुरुवातीला गावकऱ्याला सांगितलं की आपले पैसे संपलेत आणि बँकेकडून करार करून 1 कोटी घेण्यात येतील, पण नंतरचं पूर्ण हिशोब जो केला, आता सध्या म्हणतात 6 कोटी खर्च आणि खर्च वजा आता ती जरा व्यवस्थापनाचा खर्च वजा आता शिल्लक रकमेतून ही रक्कम फेडायची, ती आता फेडणं शक्य नाही। अशा प्रकारानं हे कितीही वर्षे या बँकेचंच व्यवस्थापन राहील असं आम्हाला वाटते। आणि वारकऱ्याचा नेम आहे, वारकरी कसा राहत आहे, पहिला आपण आळंदी ते पंढरपूर हा पालामध्ये राहून चिखलामध्ये राहून वाऱ्या केल्या आणि आम्ही पहिले तसंच राहत होतो पंढरपूरमध्ये। एवढी सुविधा काही वारकऱ्यासाठी गरज नसते। तुकाराम महाराज म्हणतात ना, वरबडून पाहून या झाडे वरबडून पाला, खाऊन विठ्ठला आळवावी, असा वारकरी। आणि त्याला एवढी AC हायपाय सुविधा कशासाठी हे आम्हाला कोणीच सांगितलेलं नाही। हे 1 कोटी जे आहे ते आम्ही देतो, आमची आम्हाला जागा परत करावी। मारुती माधवराव ढवळे, तर त्याची जागा मोतीराम महाराजाची घेतलेली आहे, ती झालेली दत्तकमध्ये। ज्याने पैसे उचलले त्यालाच भरावं लागतील। हां, पैसे ते लावणी घेत नाहीत। हे 12 बोल ते 12 बोल भरतेत का? याचा विचार करावा लागेल की नाही? ज्यानं बँकेने भरलेत ते पैसे त्यालाच भरावं लागतील, ज्याच्या सह्या आहेत त्यालाच भरावं लागेल पैसे। समजायला आहेत का तुमचे महाराज जिवंत? दिले कोणला पैसे? हां, हे जेच बोलतंय, माणूस बोलत नाही। हां, माणूस बोलत नाही, जेच बोलतंय ते म्हणते आहेत का महाराज घेऊन यायचं। यादव रंगनाथराव पौळ, मुक्काम पोस्ट फरकंडा, तालुका पालम, जिल्हा परभणी। आम्ही 28/8/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान आंदोलन स्थळ SP ऑफिससमोर परभणी येथे बसले असताना माननीय लॉर्ड बुद्धा TVचे सन्माननीय वार्तांकन करणारे आमचे दिलीप भाऊ यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळं आमचं जे नांदेडला धर्मदाय उपायुक्त साहेब यांच्या कार्यालयात 41D चालू होतं ते प्रकरण जवळजवळ आता न्यायप्रविष्ट आहे
आता परभणीहून एक रिपोर्ट गेला आहे, त्याच्यामध्ये अधीक्षक साहेब परभणीचे जे प्रतीक सोनकांबळे साहेब आहेत यांनी असं त्यांचं म्हणणं पेननं शेरा मारलेला आहे की विश्वस्तांनी 4.5 कोटी रकमेचे नियमबाह्य बेकायदेशीर व्यवहार केलेले आहेत आणि दिनांक 1/1/2026 रोजी हे एक विश्वस्त सोडले तर बाकीच्या सगळ्या विश्वस्तांना पदावरून का कमी करण्यात येऊ नये. महाराष्ट्र धर्मदाय ॲक्ट 1950चे कलम 41D मध्ये निहित केल्याप्रमाणे यांना पदावरून दूर करण्यात यावे. 66 अ ब क ड या कलमान्वये यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.